Welcome guys. Now in this new video we are concerned with the next part of nomenclature. I hope तुम्हाला जो दिलेला अभ्यास होता तो तुम्ही क्लिअर केलेला असेल. आता या ठिकाणी पाठीमागच्या लेक्चरला आपण जे काय बघितलं त्याचा एक ब्रीफ आपण थोडासा रिव्ह्यू घेऊया. तर आपल्याला माहिती आहे की आपण काय बघितलं होतं, रूट वर्डची जी काय इन्फॉर्मेशन आहे ते आपण पाहिली. व्हॉट इज द मीनिंग ऑफ अल्काइल ग्रुप ते कोणकोणते ते पाहिले. व्हॅलेन्सी ऑफ कार्बन किती होती तो पार्ट आपण पाहिला. आणि त्याचबरोबर अल्केन अल्कीन अल्काइन यांचे जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युलाज काय आहे तेही आपण अभ्यास केला. आपण सगळ्यात महत्त्वाचं एक तीन चार्ट तयार केले होते की अल्केन अल्कीन आणि अल्काइन दीज आर द हायड्रोकार्बन्स. हे काय आहेत? हायड्रोकार्बन आहेत. म्हणजे असे कंपाऊंड की जे फक्त आणि फक्त कशापासून बनलेले आहेत? हायड्रोजन आणि कार्बन पासून बनलेले आहेत. फॉर एक्झाम्पल सगळ्यात सिंपल आपण हायड्रोकार्बन बघितलं होतं मिथेन. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे CH4 आहे. CH4 मध्ये पहा काय एक कार्बन आहे आणि चार काय आहेत? हायड्रोजन आहे. म्हणजे तो कंपाऊंड फक्त आणि फक्त कशापासून तयार झालाय? कार्बन आणि हायड्रोजन पासून तयार झालाय आणि त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? हायड्रोकार्बन असं म्हणतो. पहा अल्केन अल्कीन आणि अल्काइन हे सगळे काय आहेत? तर दीज आर हायड्रोकार्बन्स. दीज आर hydrocarbons. Now what is the meaning of hydrocarbon? Whenever we cut this word like hydro and carbon, now this hydro stands for the hydrogen and this carbon stands for the carbon. That means any compound which are made up of only by hydrogen and carbon, these compounds are considered as the hydrocarbons. म्हणजे असे कंपाऊंड की जे कशापासून बनलेले आहेत? हायड्रोजन आणि कार्बन पासून बनले, त्या कंपाऊंड आपण काय म्हणतो? हायड्रोकार्बन असं म्हणतो. आणि त्याचे एक्झाम्पल आपल्याला माहिती आहेत काय आहेत? अल्केन अल्कीन आणि अल्काइन. आपल्याला माहिती आहे की अल्केन मध्ये काय आहेत? सगळे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. अल्कीन मध्ये ऍटलीस्ट वन कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणं गरजेचं आहे आणि अल्काइन मध्ये ऍटलीस्ट एक तरी कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असणं गरजेचं आहे. तर पहा काही रूट वर्ड आणि त्याचे नंबर ऑफ कार्बन ॲटम जे आहेत त्यांचं कोरिलेशन कसं आहे हा पार्ट आपण बघितलेला होता. तो पार्ट तुम्हाला या ठिकाणी ब्लॅक बोर्ड वरती दिसतोय. पण आपल्याला जो पार्ट आज पाहायचा आहे तो पार्ट पाहत असताना तुम्हाला हा चार्ट तुमच्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. डोळ्यासमोर असणं असं म्हणण्यापेक्षा तो पार्ट तुमच्या डोक्यात असणं अतिशय गरजेचं आहे. तर पहा देयर आर टोटल 10 रूट वर्ड्स फॉर नंबर 1 कार्बन. एक कार्बन जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? मीथ. दोन कार्बनसाठी रूट वर्ड काय आहे? ईथ. तीन साठी रूट वर्ड काय आहे? प्रो. चार साठी रूट वर्ड काय आहे? ब्यूट. पाच साठी काय आहे? पेन. सहा साठी आहे हेक्स. सात साठी आहे हेप्ट. आठ साठी आहे ऑक्ट. नऊ साठी आहे नोन आणि 10 साठी आहे डे. त्याच पद्धतीने आपण काही अल्काइल ग्रुप बघितले. तर अल्काइल ग्रुप हा काय आहे? इथं मिथाइल ग्रुप आहे CH3, इथाइल ग्रुप आहे CH2CH3, प्रोपाइल ग्रुप आहे CH2CH2CH3, ब्यूटाइल ग्रुप आहे CH2CH2CH2CH3. That means all these are the alkyl groups and we know that how alkyl groups are formed. Whenever from alkane पासून आपण ज्यावेळी एक हायड्रोजन काढून टाकतो त्यावेळी आपण तयार काय करतो? अल्काइल तयार करतो. फॉर एक्झाम्पल CH4 हा काय आहे? मिथेन आहे. काय आहे? मिथेन. तर CH3 पहा CH4 म्हणजे टोटल हायड्रोजन किती झाले? 4. त्याच्यामधून एक हायड्रोजन आपण काढला त्यामुळे मिथेनचे कन्वर्जन कशात झालं? मिथाइल मध्ये झालं. त्याच पद्धतीने आपण इथाइल म्हणतो. त्याच पद्धतीने आपण प्रोपाइल बघतो, ब्यूटाइल बघतो. अजून दोन आहेत आयसोप्रोपाइल आहेत, सेकंडरी ब्यूटाइल आहे. तो पार्ट एक्झॅक्ट काय आहे आपण जसं पुढे जाणार आहे तसा पार्ट तुम्हाला आपण तो एक्सप्लेन करूया. नाउ व्हॉट आर द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर अल्केन अल्कीन अँड अल्काइन. तर अल्केन साठी जो जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो काय सांगितलं आपण? CnH2n+2. अल्कीन साठी काय सांगितलं आपण? CnH2n. आणि अल्काइन साठी काय सांगतो आपण? CnH2n-2. म्हणजे अल्केन मध्ये जेवढे कार्बन असतात त्याच्या दुप्पट अधिक दोन काय असतात? हायड्रोजन असतात. अल्कीन मध्ये जेवढे कार्बन असतात त्याच्या दुप्पट काय असतात? हायड्रोजन असतात. आणि अल्काइन मध्ये जेवढे कार्बन आहेत त्याच्या दुप्पट वजा दोन काय आपल्याला दिसून येतात? तर हायड्रोजन दिसून येतात. तर आता पहा लेट अस कन्सिडर सम एक्झाम्पल्स हियर. या ठिकाणी आपण तीन एक्झाम्पल घेतलेले आहेत. C5H10, C5H8, C5H12 असे तीन एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आता पहा आपल्याला माहिती आहे की अल्केन साठी प्रायमरी सफिक्स जो आहे तो कोण आहे? Ane आहे. अल्कीन साठी प्रायमरी सफिक्स कोण आहे? Ene आहे. आणि अल्काइन साठी प्रायमरी सफिक्स कोण आहे? Yne आहे. म्हणजे अल्क जो रूट वर्ड आहे त्याच्या पुढे तुम्हाला जोडायचा आहे काय? Ane जर तो अल्केन असेल, Ene जोडायचा जर तो अल्कीन असेल
आणि YNE जोडायचा आहे जर तो काय असेल अल्काइन असेल तर. हाऊ वी कॅन आयडेंटिफाय द गिवन कंपाउंड इज अल्केन अल्कीन और अल्काइन. इट इज फाउंडेड ऑन द बेसिस ऑफ जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. अल्केनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, अल्कीनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, अल्काइनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, याच्या बेसिस वरती आपण काय कन्सिडर करतो की तो कंपाउंड कसा आहे. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहा, हा पहिला एक्झाम्पल C5H10. आता नंबर ऑफ कार्बन ऍटम किती सांगितले सांगा. इथं C5, इथं पण C5, इथं पण C5. C5 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 आहे. याचा अर्थ कार्बन किती आहे त्याच्याकडे 5 आहे. मग 5 साठी रूट वर्ड काय येतो बाळांनो, तर पेंट येतो. काय येतो, पेंट येतो. म्हणजे इथं पण काय असणार आहे, पेंट. इथेही काय लिहिणार आहे मी, पेंट. इथं पण काय लिहिणार आहे मी, पेंट लिहिणार आहे. या ठिकाणी पहा, इथेही पेंट आला, इथेही पेंट आला, इथेही काय आला, पेंट आला. आता पहा या ठिकाणी कार्बन किती आहेत 5 आणि हायड्रोजन किती आहेत 10. म्हणजे एक्झॅक्ट कार्बनच्या कशा आहेत ते दुप्पट आहेत. मग जर एक्झॅक्ट हायड्रोजनचा नंबर कार्बनचा दुप्पट असेल तर तो काय असतो, अल्कीनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो. म्हणजे या ठिकाणी मला अल्कीनचा काय वापरावा लागणार आहे, सफिक्स. आणि आपल्याला माहिती आहे बाळांनो, तर अल्कीनचा सफिक्स आपण बघितला तर तो काय असतो, ENE असतो. म्हणजे इथे नाव काय येणार, पेंटीन. याला काय म्हणणार आपण, पेंटीन असं म्हणणार. या ठिकाणी पहा C5 काय दिलंय, H8 दिलंय. आता C5 म्हणजे परत काय झालं, रूट वर्ड काय आला, पेंट आला. आता H8 आहे म्हणजे 5 ची दुप्पट काय झाली बाळांनो 10. आणि 10 मधून काय केलंय आपण 2 वजा केलेत. याचा अर्थ हा जो जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो कोणता असणार आहे, CnH2n-2. म्हणजे या ठिकाणी तो अल्काइनचा आहे. याचा अर्थ या ठिकाणी काय असणार आहे, YNE. त्यामुळे याचं नाव काय येणार, पेंटाइन. याचं नाव काय येणार, पेंटाइन. या ठिकाणी हा कोण आहे C5H12. ओके, म्हणजे कोण आहे, आपण 5 आले त्यामुळे काय लिहिलं मी, पेंट लिहिलं. आता इथं टोटल हायड्रोजन किती आहेत 12. 5 ची दुप्पट झाली किती, 10. आणि अधिक किती केले आपण, 2. म्हणजे दुप्पट अधिक 2 असेल तर तो काय असतो, अल्केन असतो. त्यामुळे इथे मी काय लिहिणार, ANE. that means this is the example of alkene, this is example of alkyne, this is example of alkane. Pentane, pentene and pentyne. Now consider, let us consider these 3 examples. Now how we can write the structures from the name. Okay, नाव दिलं असेल तर ते स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं हा पार्ट आपण या ठिकाणी बघूया. तर आता पहा या ठिकाणी एक्झाम्पल कोण दिले, प्रोपेन, प्रोपीन आणि प्रोपाइन. कोणते एक्झाम्पल दिले, प्रोपेन, प्रोपीन आणि प्रोपाइन. तर याच्यामध्ये पहा रूट वर्ड काय आला, मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं आहे. तुम्हाला नाव लिहायचं असू दे किंवा स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असू दे, दोन्ही केस मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही केस मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा रूट वर्ड वरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. मी परत एकदा सांगतोय, तुम्हाला नावावरून स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल किंवा स्ट्रक्चरवरून तुम्ही नाव ड्रॉ करणार असाल, दोन्ही केस मध्ये तुम्हाला कशावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, रूट वर्ड वरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. तर पहा या ठिकाणी रूट वर्ड कोण आहे, प्रो. याचा अर्थ काय होतो, या ठिकाणी नंबर ऑफ कार्बन ऍटम किती आहे, 3. ओके, या ठिकाणी परत कोण आहे पहा, प्रो. म्हणजे या ठिकाणी पण नंबर ऑफ कार्बन ऍटम किती आहे, 3. या ठिकाणी पण कोण आहे, प्रो. म्हणजे या ठिकाणी पण नंबर ऑफ कार्बन ऍटम किती असणार आहे, 3 असणार आहे. या चार्ट वरून आपल्याला कळते प्रो किती आहे, नंबर ऑफ कार्बन ऍटम किती असणार आहे, 3 असणार आहे. तर पहा पहिल्यांदा त्याचे स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. याच्या आधी तुम्हाला कळलं पाहिजे की त्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतील, डबल बॉन्ड असतील का ट्रिपल बॉन्ड असतील. तर याच्यामध्ये पहा हा ANE सफिक्स दिसतोय, इथे ENE सफिक्स आहे, इथे YNE. ANE कशासाठी असतं, तर अल्केन साठी असतं. याचा अर्थ इथं प्रायमरी सफिक्स जो आहे तो कोण आहे, ANE. याचा अर्थ हा कोण आहे, अल्केन आहे. आणि याच्यामध्ये कार्बन कार्बन काय असणार आहे, सिंगल बॉन्ड असणार आहे. तर या ठिकाणी कोण आहे, ENE. म्हणजे इथे कोण असणार आहे, अल्कीन असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे अल्कीन मध्ये कार्बन कार्बन काय असतो, डबल बॉन्ड. ऍटलीस्ट एक तरी कार्बन कार्बन डबल बॉन्ड असला पाहिजे. नाही तो कोण आहे, YNE. याचा अर्थ हा कोण आहे, अल्काइन आहे. याचा अर्थ याच्यामध्ये कार्बन कार्बन काय आहे, ट्रिपल बॉन्ड आहे. काय आहे, ट्रिपल बॉन्ड आहे. आता आपण काय करूया, थोडंसं याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिण्याचा प्रयत्न करूया. तर पहा टोटल कार्बन किती आहेत, 3. म्हणजे मी काय लिहिलं, C3. ओके, अल्केन आहे. याचा अर्थ जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येणार बाळांनो, CnH2n+2. म्हणजे जेवढे कार्बन आहेत त्याच्या दुप्पट अधिक 2 हायड्रोजन. म्हणजे
म्हणजे 3 ची दुप्पट किती झाली 6, 6 आणि 2 किती झाले 8, म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आला C3H8 आला. तर इथं कोण आहे बा प्रोपीन म्हणजे अल्कीन आहे. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n. जेवढे कार्बन त्याच्या दुप्पट काय असले पाहिजेत हायड्रोजन. म्हणजे इथे कार्बन किती आहे 3, याचा अर्थ दुप्पट म्हणजे किती झाले 6. C3H6 हा कोणाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तर प्रोपीनचा आहे. प्रोपाइनचा काय आहे सांगा मग. यस तुम्ही सांगू शकता. करेक्ट आहे व्हेरी गुड. हा काय असणार C3 ओके दुप्पट किती झाले 6 पण आपल्याला त्याच्यातून 2 वजा करायचे म्हणजे कोणाला C3H4. दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर प्रोपाइन. आता आपण स्ट्रक्चर ड्रॉ करूया. आता स्ट्रक्चर ड्रॉ करताना काय करायचं पहा अतिशय सिंपल पार्ट आहे. पहिल्यांदा 3 कार्बन काढून घेतले 1 2 आणि 3. ओके 3 कार्बन काढून घेतले. आता सिंगल बॉन्ड तर सगळीकडेच असणार आहे. डबल बॉन्ड कधी तयार होतो सिंगल बॉन्ड आणि आणखीन एक बॉन्ड असेल तर त्याला आपण डबल बॉन्ड म्हणतो. आपण ते पुढच्या एक्झाम्पल मध्ये पाहणार आहोत. तर पहा इथे काय लिहिलं मी 1 2 आणि 3. मी पहिल्यांदा 3 कार्बन काढले. ओके अल्केन आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे त्याच्यामध्ये मी काय दिला सिंगल बॉन्ड दिला. ओके सिंगल बॉन्ड सगळीकडेच असणार आहे. आता राहिलं काय इथं हायड्रोजन किती आहे तर 8 हायड्रोजन मला जोडायचे. आता 8 हायड्रोजन जोडत असताना अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर व्हॅलेन्सी ऑफ कार्बन. काय महत्त्वाचं आहे व्हॅलेन्सी ऑफ कार्बन. व्हॅलेन्सी किती आहे कार्बनची 4. आपण इथे या ठिकाणी लिहिलं आहे व्हॅलेन्सी किती आहे 4 आहे. म्हणजे कार्बन मॅक्झिमम किती बॉन्ड तयार करतो 4. 4 पेक्षा एकही जास्त नाही 4 पेक्षा एकही कमी नाही. म्हणजे पहा या कार्बनने किती बॉन्ड तयार केले पहा. आता 1 डॅश म्हणजे 1 बॉन्ड. ओके 1 डॅश म्हणजे 1 बॉन्ड. ओके 2 डॅश म्हणजे 2 बॉन्ड. 3 डॅश म्हणजे 3 बॉन्ड. असं आपण कन्सिडर करायचं आहे. 1 डॅश साठी 1 बॉन्ड 2 डॅश असतील तर 2 बॉन्ड 3 डॅश असतील तर 3 बॉन्ड. इथे किती डॅश दिले 1 डॅश दिले. पहा या कार्बनने किती डॅश दिले एकच डॅश दिले. त्याचा अर्थ अजून राहिले किती याने एकच बॉन्ड तयार केला अजून राहिले किती 4 बॉन्ड अजून तयार करायचे त्याला. म्हणजे टोटल 4 बॉन्ड तयार करत असताना ऑलरेडी त्याने किती तयार केलाय 1 तयार केलाय. राहिले किती 4 व्हॅलेन्स मधून 1 वजा झालं म्हणजे अजून 3 बॉन्ड तयार करायचे आणि ते 3 बॉन्ड म्हणजे कोण असणार आहे 3 हायड्रोजन त्या ठिकाणी त्याला अटॅच करायचे. ओके दॅट मीन्स द व्हॅलेन्स इज सॅटिस्फाईड बाय युजिंग हायड्रोजन ॲटम. म्हणजे इथे काय दिलं पहा मी CH आणि H. ओके हा कार्बन पहा या कार्बनने किती बॉन्ड तयार केले 1 आणि 2. किती बॉन्ड तयार केले 1 आणि 2. म्हणजे याला आपण किती बॉन्ड तयार करायचे तर 2 बॉन्ड तयार करायचे. म्हणजे इथे मी काय लिहिलं पहा 1 H. That means valency of carbon is satisfied by using appropriate number of hydrogen. किंवा कार्बनची व्हॅलेन्सी जी आहे ती appropriate number हायड्रोजनची घेऊन आपण काय करतोय तर तयार करतोय किंवा सॅटिस्फाय करतोय. या कार्बनने किती बॉन्ड तयार केले पहा एकच बॉन्ड तयार केले राहिले किती 3. म्हणजे परत मी काय जोडणार 3 हायड्रोजन याला जोडलेले आहे. आता हायड्रोजन पहा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे 8 हायड्रोजन झाले 3 कार्बन त्या ठिकाणी झालेले आहेत. त्याचबरोबर आपण प्रोपीन बघूया C3H6 हा त्या ठिकाणी त्याचा काय आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. परत कार्बन किती आहेत 3 आहे. ओके 1 2 आणि 3 1 2 आणि 3. ओके सिंगल बॉन्ड असणारच आहे पण या ठिकाणी अल्कीन आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये काय असणार आहे डबल बॉन्ड असणार आहे. आता डबल बॉन्ड तुम्ही इथे दिला काय इथे दिला काय फरक पडणार नाही. त्यामुळे इथं आपण डबल बॉन्ड कन्सिडर करूया आपण डबल बॉन्ड या ठिकाणी इथे दिलेला आहे. ओके आता इथे डबल बॉन्ड दिल्यानंतर काय झालं पहा तर या कार्बनची व्हॅलेन्सी किती झाली पहा या कार्बननं 1 आणि 2 बॉन्ड तयार केले पण राहिले किती 2 बॉन्ड राहिले. म्हणजे या ठिकाणी किती हायड्रोजन असणार आहे 2 हायड्रोजन अटॅच असणार आहे. या कार्बननं पहा किती बॉन्ड तयार केले 1 2 आणि 3 राहिले किती 1. टोटल कार्बन बॉन्ड किती तयार करतो 4. 3 बॉन्ड ऑलरेडी तयार केले 1 हायड्रोजन या ठिकाणी जोडला. आता हायड्रोजन इथे खाली जोडा किंवा वरती जोडा काय फरक पडत नाही. ओके या कार्बन पहा किती बॉन्ड तयार केले ते राहिले किती 3. म्हणजे 1 2 आणि 3 अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर तयार झालं. त्याचबरोबर प्रोपाइन स्ट्रक्चर आता बघूया आपण. तर प्रोपाइन मध्ये परत रूट काय आला तर प्रोप म्हणजे कार्बन किती आले 3. परत आम्ही कार्बन 3 काढून घेतोय 3 कार्बन काढून घेतले. आता लेफ्ट साइडलाच डबल बॉन्ड असला पाहिजे असा आहे का नाही राईट साइडला सुद्धा तो असेल. तर पहा या ठिकाणी मी इथं ट्रिपल बॉन्ड तयार केला कारण हा काय आहे अल्काइन आहे म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असणं गरजेचं आहे. एक तरी कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड पाहिजे. या ठिकाणी मी ट्रिपल बॉन्ड तयार केला. कार्बनची व्हॅलेन्सी किती बघा परत सांगा 4. या कार्बनने किती बॉन्ड तयार केलेत पहा 1 2 आणि 3. म्हणजे राहिले किती एकच बॉन्ड राहिला
तो एक H मी त्या ठिकाणी दिला. या कार्बन बघा किती बॉन्ड झाले 1 2 3 आणि 4. ऑलरेडी याची व्हॅलेन्सी काय आहे फुलफिल आहे, त्यामुळे हा हायड्रोजन दाखवणार नाही. मॅक्झिमम जे मार्क ऑर्गॅनिक मध्ये जातात ते या व्हॅलेन्सी मुळे जातात. अदरवाइज ऑर्गॅनिक हा पार्ट जो आहे तो अतिशय सोपा आहे, अतिशय फालतू पार्ट आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मध्ये जेई असू दे, नीट असू दे किंवा सीईटी असू दे, सगळ्यात जास्त मार्क, सगळ्यात चांगली मार्क कुठे पडतात तुम्हाला तर ते ऑर्गॅनिक मध्ये पडतात. पण तुमचा जो काही बेसिक पार्ट आहे तो अतिशय महत्त्वाचा तयार असणं गरजेचं आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द बॅकबोन ऑफ केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा बॅकबोन कोण असेल तर ते आयोडेशन नॉनक्लिअर बनवणं व्यवस्थित लक्ष द्यायचं. तर या ठिकाणी आपण बघतोय काय तर या कार्बन किती बॉन्ड तयार केले 1 2 3 आणि 4. त्यामुळे ऑलरेडी त्याची व्हॅलेन्सी कशी आहे सॅटिस्फाईड, त्या ठिकाणी हायड्रोजन असणार नाही. या कार्बनने किती बॉन्ड तयार केले सांगा, एकच बॉन्ड तयार केलाय. राहिले किती बॉन्ड 4 वजा 1 3, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 हायड्रोजन जोडायचे आहेत. टोटल हायड्रोजन काउंट करा 1 2 3 आणि 4. आला का फॉर्म्युला C3H4. अशा पद्धतीने आपण स्ट्रक्चर त्या ठिकाणी पाहतो. ओके, नाउ लेट अस कन्सिडर द फर्स्ट रूल फ्रॉम द IUPAC नॉमेनक्लेचर. इथून पुढचं लेक्चर जे आहे ते व्यवस्थित ऐकायचं आहे. जो पहिला रूल आहे तो एकदा रूल का आला की पुढचे रूल अजिबात अवघड नाही. रूल फर्स्ट काय आहे आपला पहा. रूल फर्स्ट काय आहे, सिलेक्ट लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन. ओके, सिलेक्ट लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन. याचा अर्थ पहिल्यांदा समजून घेऊ. सिलेक्ट म्हणजे काय तर सिलेक्ट करा, निवडा. काय निवडायचं आपल्याला, तांदूळ निवडायचा का नाही, काय निवडायचं आपल्याला सिलेक्ट निवडा लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन. म्हणजे काय लॉन्गेस्ट म्हणजे काय सगळ्यात लांब असणारी, सगळ्यात लांब असणारी. आणि कंटिन्युअस म्हणजे काय अखंडित. कंटिन्युअस म्हणजे काय अखंडित. चेन म्हणजे काय साखळी. म्हणजे आपल्याला निवडायची आहे काय अखंडित असणारी लांब साखळी. काय निवडायची आपल्याला अखंडित असणारी लांब साखळी ही निवडायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं हा जो रूल आहे तो कशाची इन्फॉर्मेशन देतो हे बघणं अतिशय गरजेचं आहे. तर लॉन्गेस्ट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट तुम्हाला लिहून घ्यायचं परत आहे. लेक्चर ऐकायचं आणि पॉइंट नोट डाउन करायचा वहीमध्ये. सिलेक्ट लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन. दिस रूल gives information about root word. It gives information about root word. हे कशाची इन्फॉर्मेशन देतोय आपल्याला रूट वर्डची इन्फॉर्मेशन देतोय. आणि रूट वर्ड आपल्याकडे किती आहेत 10 आहेत. कुठले 10 आहेत इथं आहेत मिथ ईथ प्रोब ब्यूट पेंट एक्स एफ ऑफ नोन आणि डेक. हे जे रूट वर्ड आहेत त्यांची इन्फॉर्मेशन आपल्याला कोण देतं तर या ठिकाणी हा लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन जो पहिला आहे तो आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन देतो. परत एकदा सांगतोय मी सिलेक्ट लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं असतो जो एक कंपाऊंड तुम्हाला दिला आहे त्याच्यामध्ये काय बघायचं आहे आपल्याला फंक्शनल ग्रुप कुठला आहे का पहिल्यांदा बघायचा आहे. मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरला सांगितलंय आत्ताही सांगतोय जोपर्यंत मी सांगत नाही की याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आपल्याला बघायचे तोपर्यंत तुम्ही प्रत्येक वेळी काय म्हणायचं याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप नाही. मी विचारले काय म्हणायचं याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप नाही. सांगा मग याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे का आहे. अरे सांगितलंय का तुम्हाला मी आहे म्हणायचं आहे नाही. कारण फंक्शनल ग्रुप शिकवलंय का तुम्हाला नाही शिकवलेलं. तोपर्यंत तुम्ही काय म्हणायचं आहे फंक्शनल ग्रुप नाही. सांगा मग याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे का यस करेक्ट काय नाही. याच्यामध्ये एकही फंक्शनल ग्रुप नाही. आता आपण या ठिकाणी बघू की एक्झॅक्ट काय करायचं आहे. काय सांगितलं आपण सिलेक्ट लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन. ज्यावेळी फंक्शनल ग्रुप ऍड होतील त्यावेळी आपण ते स्टेटमेंट कसं असणार आहे पहा. सिलेक्ट लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन which containing the functional group which containing the functional group. ते जसं आपण पुढे जाऊ तसं आपण ते व्यवस्थितपणे शिकूया. आता लक्ष द्या इकडे सिलेक्ट लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन म्हणजे अखंडित लांब असणारी साखळी निवडायची आहे. तर काय करायचं आता साखळी निवडायची म्हणजे मला काय केलं पाहिजे एका कुठल्या तरी टर्मिनल एंड पासून काउंट करत केलं पाहिजे का मधून तुम्ही काउंट करू शकता का तर नाही. एक कुठला तरी एंड पकडला पाहिजे त्याशिवाय तुम्हाला साखळी मिळणार आहे का पूर्णपणे तर मिळणार नाही. तर पहा मी इकडे काय करतोय इथून काउंट करायचा प्रयत्न करतोय. मी काउंट कुठून करतोय इथून काउंट करतोय. तर पहा 1 2 3 4. ओके मी कंटिन्युअसली जातोय लक्षात घ्या कंटिन्युअसली जातोय. ब्रेकिंग कुठे झालंय का तर नाही. पहा 1 2 3 4 याचा अर्थ काय होतो या कंपाऊंड मध्ये याचा अर्थ काय होतो या कंपाऊंड मध्ये जो आहे तो लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये किती
किती कार्बन येतात? 4 कार्बन येतात. किती कार्बन येतात? 4 कार्बन येतात. याचा अर्थ या ठिकाणी या कंपाऊंड मध्ये टोटल लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये 4 कार्बन आहेत. याचाच अर्थ याच्यासाठी आपल्याला जो मिळणारा रूट वर्ड आहे तो कोण आहे? ब्यूट आहे. तो कोण आहे? ब्यूट आहे. पॉइंट क्लियर झाला इथपर्यंत? म्हणजे मला इथे काय मिळालं? लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन पाहिजे तुम्ही काउंट केलं किंवा इकडून काउंट करा 1 2 3 4 1 2 3 4 कसं जरी काउंट केलं तर तुम्हाला लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये किती कार्बन दिसतायत? 4 कार्बन दिसतायत. किती कार्बन दिसतायत? 4 कार्बन दिसतायत. आणि 4 कार्बन दिसले की मला काय मिळाला? रूट वर्ड मिळाला. तो कोण असणार आहे? ब्यूट असणार आहे. कोण असणार आहे? ब्यूट असणार आहे. लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन हे फक्त याची इन्फॉर्मेशन देते. त्याच्यानंतर पुढे काय करायचं आहे, कसं करायचं आहे ते आपण बघणार आहोत. आता मगाशी तुम्ही सर हायड्रोजन सगळे दाखवले होते. आता हे हायड्रोजन असं दाखवलं याचा अर्थ काय होतो? ओके मगाशी आपण जे स्ट्रक्चर दाखवलं ते स्ट्रक्चर कसं दाखवलं होतं पहा. टोटल कार्बन किती आहेत? 4. म्हणजे 1 2 3 4. आणि हे स्ट्रक्चर मी इथं असं दाखवलंय. तेच मी स्ट्रक्चर कसं दाखवतोय पहा. ओके हे सुद्धा काय आहे? हेच स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर म्हणजे काय आहे? हेच स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलंय. दिस इज कॉल्ड ॲज द कंडेन्स्ड स्ट्रक्चर. काही बॉन्ड आपण त्यामध्ये काय केलेत? कमी केलेत. अँड दिस इज कॉल्ड ॲज द कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. द फॉर्म्युला इन विच ऑल बॉन्ड्स आर शोन. असा फॉर्म्युला की ज्याच्यामध्ये प्रत्येक बॉन्ड आपण दाखवतो त्याला काय म्हणतो आपण? कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. त्याच्यामध्ये पहा ईच अँड एव्हरी बॉन्ड आपण काय केलेलं आहे? दाखवलेला आहे. पण या स्ट्रक्चर मध्ये काय केलं? हायड्रोजन आणि कार्बन मधले बॉन्ड आपण दाखवलेत का? म्हणजे इथे जसे बॉन्ड दाखवले तसे बॉन्ड आपण इथे दाखवलेत का? नाही. काही बॉन्ड जे आहे ते काय केलेत? आपण व्हायलेट केले, काढून टाकले. याचा अर्थ या ठिकाणी कंडेन्स्ड फॉर्म आहे. आपण नंतर त्याचं इन डिटेल इन्फॉर्मेशन त्याची बघायची आहे. मग ज्या ह्याच्यामध्ये टोटल बॉन्ड दाखवले जातात त्याला काय म्हणतो आपण? कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ज्याच्यामध्ये कंप्लीट आपण काय दाखवत नाही, सगळे बॉन्ड दाखवत नाही, त्यांना आपण काय म्हणतो? कंडेन्स्ड फॉर्म्युला असं म्हणतो. म्हणजे हे स्ट्रक्चर म्हणजेच हे स्ट्रक्चर आहे. कन्सिडर करा हे स्ट्रक्चर म्हणजेच काय? हे स्ट्रक्चर आहे. सारखं आपण हे स्ट्रक्चर असं काढू शकत नाही. आपण जो मॅक्सिमम पार्ट वापरतो तो कोणता पार्ट वापरतो? कंडेन्स्ड फॉर्म आपण त्या ठिकाणी वापरत असतो. तर पहा सगळ्यात पहिल्यांदा नियम आपल्याला काय बघायचं? सिलेक्ट लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन. आणि ती कशाची इन्फॉर्मेशन देतं? गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट रूट वर्ड. हे कशाची इन्फॉर्मेशन देतोय? इन्फॉर्मेशन अबाउट द रूट वर्ड. आपल्याला एवढंच पहिल्यांदा बघायचं आहे. Okay, let us consider another examples for the select longest continuous chain. आता पहा हे दोन एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता स्ट्रक्चर बघताना तुम्हाला असं वाटेल की काय दिले सरांनी कोणाला? ओके एवढं मोठं तुम्ही आतापर्यंत बघितलेलं नाही. तुम्ही बघितले मिथेन, तुम्ही बघितले इथेन, प्रोपेन, मॅक्सिमम तुम्ही ब्युटेन पर्यंत बघितले. त्याच्यानंतरचा पार्ट तुम्ही बघितलेला नाही. तर पहा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायचे. काय करायचे आहे? लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायचे आहे. मी काय सांगितलं? लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन म्हणजे काय? लांब असली पाहिजे आणि ती कशी असली पाहिजे? कंटिन्युअस असली पाहिजे, अखंडित असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल पहा कुठलाही एक धागा पकडायचा, टर्मिनल एंड पकडायचा, काउंट करत जायचं आहे आपल्याला. तर पहा इथून मी काउंट करतोय 1 2 3. ओके काउंट कसं करतोय पहा 1 2 3. इथे लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन कितीचे होते? 3 चे. ठीक आहे पुढे जाऊया. 1 2 3 4. 4 चे होते 1 2 3 4 5. किती झाली? 5 ची झाली. 1 2 3 4 5 आणि 6. इथे किती झाली? 6 झाली. समजा दुसरी आहे 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3. असं करायचं नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके कळतंय का? इथं बॉन्ड दिसतात का तुम्हाला? नाही. इथं बॉन्ड दिसतोय का तुम्हाला? नाही. इथं बॉन्ड दिसतोय का? नाही. म्हणजे अखंडित आपल्याला पाहिजे. ब्रेकिंग असलेली चेन आपल्याला नको आहे. किंवा मी असं करू शकत नाही 1 2 3 4 5 6 7 8 9. कळतंय का? असंही मी करू शकत नाही. सिलेक्ट करायचे, लॉन्गेस्ट करायचे आणि कसे करायचे? अखंडित असणारे करायचे आहे. म्हणजे बघा मी जर याचा एक्झाम्पल घेतलं तर 1 2 3 इथे 3 ची झाली 1 2 3 4. जस्ट काउंट करत जायचं तुम्हाला फक्त 1 2 3 4. 4 झाली 1 2 3 4 5. 5 झाली 1 2 3 4 5 6. इथं मात्र किती झाली? 6 ची झाली. म्हणजे माझी लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन जी आहे ती किती कार्बनची असणार आहे? 6 कार्बनची असणार आहे. म्हणजे लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये किती कार्बन आले? 6 आले. आणि हे कशाची इन्फॉर्मेशन देतोय?
रूट वर्डची इन्फॉर्मेशन देतो. याचा अर्थ 6 कार्बनसाठी जो रूट वर्ड आहे तो काय आहे, हेक्स आहे. म्हणजे मला इथं रूट वर्ड काय मिळाला, हेक्स मिळाला. तुम्हाला एवढं सध्या या ठिकाणी बघायचं आहे. कोण लक्षात येतोय का पहा. त्या ठिकाणी लॉंगेस्ट कंटिन्यूची मला किती कार्बनची मिळाली, 6. आणि त्यामुळे मला काय आलं, काय रूट वर्ड मिळाला हेक्स. रूट वर्ड काय मिळाला मला, हेक्स या ठिकाणी मिळालेला आहे. ओके, नेक्स्ट पार्ट या ठिकाणी हे एक्झाम्पल पाहूया. तर पहा याच्यामध्ये काउंट करायचं. चला काउंट करा तुम्ही माझ्या बरोबर काउंट करा. यस, माझ्या बरोबर म्हणायचं तुम्ही 1 2 3 4. ओके, इथे 4 झाली. बघा दुसरी मोठी कुठली होते का, 1 2 3 4 5 6. ओके, इथे 6 ची झाली. इथे पहा 1 2 3 4 5 6. इथे पण 6 ची झाली. 1 2 3 4 5 6. इथं पण 6 ची झाली. 1 2 3 4 5 6 आणि 7. लक्षात घ्या, ऑलवेज स्ट्रेट चेनच फक्त ती असली पाहिजे अशातला भाग नाही. इट मे बी ब्रांचड. कळतंय काय म्हणतोय, ते फक्त स्ट्रेट चेन मध्येच असेल अशातला भाग नाही. तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या टर्मिनल पॉइंट काय करायचे आहेत, नोट डाऊन करायचे आहेत व्यवस्थितपणे. पहा काउंट करा. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे लॉंगेस्ट कंटिन्यूची किती कार्बनची तयार झाली, तर या ठिकाणी 7 कार्बनची तयार झाली. आणि याला मी काय केला, बॉक्स टाकला. याला मी काय केला, बॉक्स टाकला. म्हणजे तर लॉंगेस्ट कंटिन्यूची चेन मध्ये मला किती कार्बन मिळत असतील, 7. तर याच्यावर मला कळालं काय, तर माझा रूट वर्ड जो आहे कोण असणार आहे बाळांनो, हेक्स असणार आहे. कोण असणार आहे, हेक्स असणार आहे. ओके, let us consider another examples for the longest continuous chain. या ठिकाणी पहा एक्झाम्पल तुम्हाला दिले. तुम्हाला जस्ट आयडेंटिफाय करायचं आहे की लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन मध्ये किती कार्बन आहेत किंवा लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन किती कार्बनची तयार होते. तर पहा आपल्याला नॉमेनक्लेचर करायचं असतं. म्हणजे आपल्याला रेल्वे गाडी तयार करायची आहे. आता रेल्वे गाडी सगळ्यांनी बघितलेली असेल किंवा सत्यात बघितलं तर पिक्चर मध्ये का होईना पण तुम्ही बघितलेली असेल. तर रेल्वे गाडीला सगळ्यात पुढे काय असतं, इंजिन असतं. काय असतं, इंजिन. आणि त्या पाठीमागे काय असतात, डब्बे असतात. आपल्याला नॉमेनक्लेचर मध्ये पण तेच करायचं आहे. एक इंजिन तयार करायचं, काही डब्बे असतात आपल्याकडे. पण डब्बे कसे असतात, काय असतात ते आपण बघणार आहोत. पण सध्या आता आपण काय तयार करतो, तर इंजिनचा पार्ट तयार करतोय. हळूहळू आपण डब्याकडे जाणार. सगळ्यात शेवटी आपण एक चांगल्या पद्धतीची रेल्वे गाडी तयार करायची आहे. पॉईंट समजून घ्या. ओके, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन. जस्ट परत काउंट करा. ओके, मी काउंट चालू करतोय. माझ्या बरोबर तुम्ही काउंट करा, मनातल्या मनात काउंट करा. 1 2 3 4. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 आणि 6. लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन किती कार्बन झाली बाळांनो, पहा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ही काय झाली, आपली लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन झाली. ही काय झाली, लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन झाली. आणि जर लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन असेल तर या ठिकाणी टोटल त्या चेन मध्ये किती कार्बन मिळाले मला, 8. आणि जर 8 कार्बन मिळाले असतील तर रूट वर्ड काय असणार बाळांनो, करेक्ट संख्या आहे. काय असणार आहे तो, ऑक्ट. काय असणार आहे, ऑक्ट असणार आहे. तुम्हाला याची इन्फॉर्मेशन फक्त हा पहिला रूल देतो. ओके, लेट अस कन्सिडर दिस एक्झाम्पल. या एक्झाम्पल मध्ये बघा पहा की लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन कोणती तयार होते. 1 2 3 पहा 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे मॅक्झिमम जी लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन आहे ती चेन किती कार्बनची तयार होते पहा. किती कार्बनची तयार झाली, तर 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 कार्बनची तयार झाली. देअरफॉर 9 कार्बन आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी रूट वर्ड त्याचा किती झाला, नोन झाला. काय आला, नोन. रूट वर्ड त्याचा आलेला आहे. कोण लक्षात येतोय. ओके, व्यवस्थितपणे एक्झाम्पल नोट डाऊन करा आणि या ठिकाणी तुम्हाला
इथं प्रॅक्टिस करायचं आहे. Let us consider another a very important thing regarding with the select longest continuous chain. Remember that ते तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. वहीमध्ये नोट डाऊन करताना असा पॉइंट टाका रिमेंबर दॅट. याचा अर्थ वही अभ्यास करत असताना हा पॉइंट वाचायचाच आहे. रिमेंबर दॅट मध्ये काय सांगतो बघा आपण, इफ टू चेन्स हॅविंग इक्वल लेंथ, ओके, इफ टू चेन्स हॅविंग इक्वल लेंथ then select that chain as the longest continuous chain which containing maximum number of substituent and it is considered as the alkyl group. याचा अर्थ काय होतो पहा, जर एकाच स्ट्रक्चर मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त जर इक्वल लेंथच्या चेन तयार होत असतील, म्हणजे दोन चेन तयार झाले की ज्या दोन्ही चेन मध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहेत तर सेम आहेत, तर अशा वेळी काय करायचं, तर अशा वेळी ज्या चेन मध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ सबस्टिट्यूएंट आहेत ती चेन काय करायची आपल्याला सिलेक्ट करायची आहे. आता कशी असते काय असते हा आपण पार्ट या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्या आधी मी व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ. लेट अस कन्सिडर दिस एक्झाम्पल रिगार्डिंग विथ दिस रूल. आपण काय सांगतो पहा, जर दोन चेन हॅविंग काय सांगितले इक्वल लेंथ, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, इक्वल लेंथ. जर दोन चेन असतील कशाच्या इक्वल लेंथच्या, तर लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन कोणती सिलेक्ट करायची आहे तुम्हाला, की ज्याच्यामध्ये मॅक्सिमम नंबर काय असतील सबस्टिट्यूएंट असतील. आता पहा याच्यामध्ये पहिल्यांदा आपण लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन सिलेक्ट करूया. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 1 2 3 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 म्हणजे भरपूर चेन असे आहेत की ज्या कशा आहेत 6 कार्बन ॲटमच्या आहेत. किती कार्बन ॲटमच्या आहेत 6 कार्बन ॲटमच्या. आता पहा जर आपण ही चेन अशी सिलेक्ट केली, तर ही चेन आपण अशी सिलेक्ट केली तर याच्यामध्ये कार्बन किती आले 6 आले. आता सबस्टिट्यूएंट म्हणजे काय बघा, सबस्टिट्यूएंट म्हणजे काय, मगाशी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने आपले डब्बे बघायचे. याचा अर्थ त्या बॉक्सच्या बाहेर असणारा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण सबस्टिट्यूएंट असं म्हणतो. जी मेन चेन आपण सिलेक्ट करतोय त्याला जे अटॅच असणारे जे पार्ट आहेत त्यांना आपण काय म्हणतो सबस्टिट्यूएंट असं म्हणतो. सपोज तर मी ही चेन सिलेक्ट केली अशी, तर या ठिकाणी हा पूर्ण एक पार्ट काय म्हणतोय पहा, हा पूर्ण एक पार्ट काय झाला तर सबस्टिट्यूएंट आला. त्याला आपण आयसोप्रोपाइल ग्रुप असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण आयसोप्रोपाइल असं म्हणतो. आता याच ऐवजी म्हणजे पहा या ठिकाणी मी ही चेन सिलेक्ट केली. ही चेन सिलेक्ट केल्यानंतर या चेनला हा काय झाला एक सबस्टिट्यूएंट झाला. हा काय झाला एक सबस्टिट्यूएंट झाला जो आयसोप्रोपाइल ग्रुप आहे. आता हे स्ट्रक्चर मी ॲज इट इज काढतोय पहा इथं CH3 CH2 CH CH2 CH2 CH3 CH CH3 आणि CH. आता पहा हे स्ट्रक्चर मी समजा ही लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन सिलेक्ट केली. आता लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन मी सिलेक्ट केली. याच्यामध्ये कार्बन किती आहेत पहा 1 2 3 4 5 6. इथे किती कार्बन आहेत 1 2 3 4 5 6. म्हणजे लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन किती झाली दोन्ही मध्ये 6 कार्बनची झाली. या दोन्ही याच्यावर आपल्याला एक तर गोष्ट लक्षात आली की दोन्ही मध्ये रूट वर्ड काय असणार आहे हेक्स असणार आहे. रूट वर्ड काय असणार आहे हेक्स असणार आहे. पण नक्की ही सिलेक्ट करायची का ही सिलेक्ट करायची हे बघणं अतिशय गरजेचं आहे. तर पहा ही सिलेक्ट जर आपण केली तर मला सबस्टिट्यूएंट ब्रांचिंग किती दिसत आहे, एकच ब्रांचिंग दिसते की तो कोणता ग्रुप आहे आयसोप्रोपाइल ग्रुप आहे. आपण काल बघितलं होतं मिथाइल इथाइल प्रोपाइल आयसोप्रोपाइल ब्युटाइल सेकंडरी ब्युटाइल हे बघितलं होतं. त्याच्यामध्ये हा कोणता ग्रुप येतोय आयसोप्रोपाइल ग्रुप येतोय. म्हणजे एकच ग्रुप त्या ठिकाणी काय झाला अटॅच झाला. ती काय झाली आपली मेन चेन आणि या मेन चेनला एकच काय झाला ग्रुप ब्रांच झाला. या ठिकाणी काय होईल सांगा की आपली काय झाली बॉक्स मधली मेन चेन झाली आणि या मेन चेनला तर पहा इथं हा एक ग्रुप आहे आणि हा एक ग्रुप आहे. ओके हा एक ग्रुप आहे आणि हा एक ग्रुप आहे की हे काय झाले त्या ठिकाणी ब्रांच झाले. काय झाले या ठिकाणी ब्रांच झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन 6 कार्बनची आहे. या ठिकाणी पण लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन 6 कार्बनची आहे. इथे किती सबस्टिट्यूएंट आहेत एकच सबस्टिट्यूएंट आहे. इथे किती सबस्टिट्यूएंट आहेत 2 आहेत. म्हणजे कोणती सिलेक्ट करणार तर ही जी आहे
ती लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन करेक्ट असणार आहे, ही लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन करेक्ट असणार नाही. कारण काय सांगतो नियम आपला, इफ टू चेन्स हॅविंग इक्वल लेंथ देन सिलेक्ट दॅट चेन ॲज द लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन which containing maximum number of substituent. maximum number of काय असले पाहिजे, सबस्टिट्यूएंट असले पाहिजे. इथं सबस्टिट्यूएंट एकच मिळाला, इथं सबस्टिट्यूएंट किती मिळाले, 2 मिळाले. म्हणजे बॉक्सच्या बाहेर जेवढं आहे ते आपल्याला काउंट करायचं. ते एक आहे, इथे एक आहे. पॉइंट लक्षात आला. तर या ठिकाणी 2 सबस्टिट्यूएंट आहेत विथ 6 कार्बन ॲटम ॲज अ लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन, 1 सबस्टिट्यूएंट विथ 6 कार्बन ॲटम ॲज अ लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन. त्यामुळे ही चेन आपण सिलेक्ट न करता ही चेन आपण काय करतोय त्या ठिकाणी सिलेक्ट. Let us consider another example for the longest continuous chain. Selection of longest continuous chain. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 इथे 7 कार्बन चेन होते. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 म्हणजे लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन किती कार्बनचे होते, तर त्या ठिकाणी 7 कार्बनचे होते. आता पहा 1 2 3 4 5 6 आणि 7 हे जर आपण स्ट्रेट चेन सिलेक्ट केली तर काय होईल, टोटल नंबर ऑफ कार्बन किती आले माझ्याकडे, 7 आले. ओके, रूट काय मिळालं मला, हेप्ट मिळाला. सबस्टिट्यूएंट किती मिळाले म्हणजे डब्बे किती आहेत सांगायला, सबस्टिट्यूएंट किती आहेत तिथं म्हणजे मेन चेनच्या बाहेर बॉक्सच्या बाहेर जे दिसतंय ते काय झाले, डब्बे झाले. पहा हा 1 हा 2 आणि हा पूर्ण 1 किती झाले, 3. सबस्टिट्यूएंट किती झाले माझ्याकडे बाळांनो, 3 सबस्टिट्यूएंट झाले. म्हणजे टोटल मेन चेन मध्ये कार्बन किती आले, 7. लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन किती कार्बनची तयार झाली, 7 कार्बनची. आणि डब्बे किती तयार झाले, 1 2 आणि 3. हेच एक्झाम्पल आपण परत एकदा देतोय. पहा आता हे स्ट्रक्चर या ठिकाणी आपण ड्रॉ केले. पहा आणि आता या ठिकाणी लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन मी कोणती सिलेक्ट करतोय, पहा ही लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन सिलेक्ट केली. तर पहा नंबर ऑफ कार्बन किती आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे 7 आले. परत ॲज इट इज रूट वर्ड काय आला, हेप्ट आला. सबस्टिट्यूएंट आपण पाहतोय. पहा सबस्टिट्यूएंट किती आले येतात, पहा जे बॉक्सच्या बाहेर, जो बॉक्स आपण तयार केला त्याच्या बाहेर कोण कोण आहे, पहा 1 2 3 आणि 4 किती आहेत, 4 आहेत. याचा अर्थ सबस्टिट्यूएंट किती झाले माझ्याकडे, 4. सांगा मग कोणती लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन चांगली व्यवस्था असणार आहे, ही बरोबर असणार आहे की ही बरोबर असणार आहे, करेक्ट कोणती असणार आहे सांगा, सांगा कोणती असणार, करेक्ट सांगताय ही काही बरोबर कोणती, ही बरोबर असणार. रिझन काय, तर या ठिकाणी 7 कार्बन आहे, सबस्टिट्यूएंट किती आहे, 3 आहे. इथं कार्बन किती आहेत, 7. सबस्टिट्यूएंट किती आहे, 4. म्हणजे आपण काय सांगतोय, तर दोन्ही चेन इक्वल लेंथच्या झाल्या तर कोणती चेन सिलेक्ट करायची ज्याच्यामध्ये सबस्टिट्यूएंट, मी परत एकदा सांगतोय सबस्टिट्यूएंट म्हणजे कोण, जो बॉक्स आपण तयार करतोय लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेनचा जो बॉक्स तयार करतोय त्याच्या बाहेर जे आहे ते काय झाले, सबस्टिट्यूएंट झाले. याच्या बाहेर कोण होता, हा मिथाइल, मिथाइल आणि हा आयसोप्रोपाइल. इथे कोण आहे बाहेर, हा CH3, हा CH3, हा CH3 आणि हा इथाइल जो बाहेर आहे म्हणजे तो काय झाला, सबस्टिट्यूएंट झाला. पॉइंट क्लिअर झाला. ओके, याची एक्झाम्पल तुम्हाला पाठवतोय मी, फोटो काढून पाठवतोय. ते एक्झाम्पल पण तुम्ही सॉल्व करा. हे लेक्चर जे आहे ते व्यवस्थितपणे तुम्ही पाहायचं. ओके, नाउ दीज आर द एक्झाम्पल्स फॉर युअर होमवर्क. व्यवस्थितपणे एक्झाम्पल सॉल्व करा. टोटल 8 एक्झाम्पल आहेत आणि कृपया जे तुम्ही होमवर्क करताय त्याचा फोटो माझ्या पर्सनल नंबरवरती पाठवून द्या. माझा पर्सनल नंबर परत एकदा मी तुम्हाला देतोय, 84 59 444 841. हा माझा पर्सनल व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही पाठवा.